राधे राधे, मी शुभांगी, तुमचे स्वागत आहे आज एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता माझं झालं आहे कपडे धुणं. भाजी शिजत टाकली, म्हणजे शेवग्याच्या शेंगा करायच्या आज मसाल्याच्या, तर त्या. आणि आरू इथं रेडी झाली आहे, कारण की आज त्यांच्या शाळेत काय आरू डान्स आहे. डान्स म्हणजे उद्या एकादशी आहे, तर उद्या सुट्टी राहील. तर मग आज ते टाळ मृदुंग ते वाजून तर तालात नाचतील पोरं आणि मस्त जातील शाळेत. तर आता आज 3 दिवस झाले पाऊस हा चालूच आहे. पाऊस काही बंद व्हायचं नाव नाही, काही घेऊन राहिला, कारण की येत नाही आणि असं येतो का तो डायरेक्ट कंट्रोल टाकतो दुसऱ्याला. तर चालू आहे पाऊस. कपडे मी धुवून घेतले. आता वाजले 8:30. पण वातावरण सारखंच राहतं, असं वाटतं आता 5 वाजले का असं वाटतं आत्ताशी 2-1:30 वाजले असतील. म्हणजे टाईम जात नाही घरात बसून बसून. तर असं चालू आहे आता. तर मी भाजीसाठी ना कांदा, खोबरं, लसूण भाजून ठेवलं आहे. फक्त आता कोथिंबीरीची वाट पाहू राहिले आणि शेंगा पण शिजत टाकल्या, दाखवते. तर इथं हे टाकले शेंगा शिजत. इथं दूध गरम करायला ठेवलं होतं, ते आता बंद केलं. आणि याच्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबरं भाजलंय, ते दळायचं आहे. पण कोथिंबीरसाठी थांबले. आज कोथिंबीर महाग ती अशी काय अशी काय कोथिंबीर, मिरच्या आणि वांगी. पाऊस चालू आहे. शाळेत तेच कपडे घालायचे पोरांमध्ये. हा, फक्त मराठी शाळाला नाही. मग आणणार आहे का बाजरी? काय करू, आणू का? तुमच्या मनावर आवडत असेल तर आणा, नाही तर जाऊ दे. तुला खायची मी आणि संध्याकाळी म्हणजे आता भाजी मी आता करू राहिली. बरं, लगेच घेऊन. दळून आणणार असेल तर आणा. कोणी कोणी आहेस? पिसूल होती. मर्द काही ना करणं. दरसवाडीला जायचंय मला. यादी करून दे 300 रुपयाची. उसळ डाळ भात. तर आत्ता आवरलं आहे सगळं फायनली घरातलं काम. आत्ता वाजले 11:30. सगळं काय आवरलं आहे, जेवण झाले, भांडे झाले. ओले कपडे होते ते पण मी बाहेर टाकून दिले, कारण की आता थोडंसं पाऊस बंद झाला आहे, तर म्हटलं ते सुकून जातील. तर ते पण बाहेर टाकून दिले आणि आवरून घेतले. अजून मिस्टर काय जेवायला घरी नाही आले, ते बाहेर गेले. ते आले का त्यांचं जेवणाचंच राहील फक्त. पण आता बाकीचं सगळं काही घरातलं आवरलं आहे. आता बसते टुकटुक, कारण की काम पण नाही काही. आणि मळ्यात पण गेले असते, पण मळ्यात गेल्यावर म्हणजे आता 2-3 दिवसापासून पाऊसच चालू होता, तर मळ्यात काही काम नाही. त्याच्यामुळे म्हटलं उद्या जाऊ. उद्या नाही जाता येणार, उद्या एकादशी. आमच्या गावात खूप मोठा कार्यक्रम राहतो, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेल उद्या. तर बघू आता अजून दिवसभर काय होतं ते शेअर करते तसं. तर आता आले आमचे कारभारी फिरून बिरून. 1 वाजला. त्यांना स्वयंपाक करेल नसला का मग लवकर भूक लागेल राहती, आणि नसला करेल का मग करे. आले आले त्याची लई धावपळ झाली वाढून द्यायला. इतकी धावपळ झाली, पलंगावरून खाली पडली डायरेक्ट.
तिला असं झालं नेमकी भाजी आणावं का पोळे टोपला आणावा का कांदा कापावा का शेव आणावा. भाजी कशी ते जाऊ द्या. बरीच म्हणायचं आता काय बुकाच्या ह्याच्यात काय चांगली नाही का? लय भारी. अहो खरं सांगा, मजाक नाही. मी मजाकच नाही करीत. चांग- शेंगा खातो. तिखट नाही ना? सगळंच आहे. जायचंय का मग आपल्याला? तुझे येते हो. तू तर लय जाम होती आता. आता बी जामच आहे मी, पण आता मला खरंच म्हणजे थोडी जामच आहे मी बरं का. जेवायला चला मंडळी, सगळे जेवायला चला. काळी भाजी करेल, काळी भाजी. जीसीपी घास आहे, जीसीपी घास. जीसीपी घास लावेल्या. कांदा पण आहे. त्यांचं जेसीपी जेसीपी यांनी हसता नाही येत. जेसीबी घास खायला या, त्यांच्या ताटात जेवायला या सगळेजण. तर इथे आहे ना, काय झालंय काय कळू नाही राहिलं, पण ती इतकं दुखू राहिलं म्हणजे एवढी पूर्ण एक साईड आहे ना पूर्ण जाम झाली. पण आता कसं आहे, आता दुखतं म्हणलं तर कोणी काही विश्वास ठेवणार नाही. म्हणशील आत्ताच दवाखाना झाला, त्याच्यामुळं काय करायचं काम खायचं. एक पाहुणा आहे म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा, तर त्याला भेटायला जायचं आहे. नेमकी त्याला ताप यायला होता डोक्यात, तर महिना झाला म्हटलं येऊ जाऊन. त्याच्यात आता 2-3 दिवस पाऊस होता, आज पाऊस नाही, तर म्हटलं येऊ जाऊन. तर त्यांचं मुद्दाम टाइमपास. तर वाजला होता 1:30. जायचं चालू होतं. मग मी ना तारक मेहता का उलटा चष्मा लावून दिलं. म्हणजे आज खूप दिवसानंतर मला पाहायला भेटलं बरं का TV, आणि झोपून घेतलं.